ते तर नेहमी दानादान कंपनीचे मेंबर आहेत, ते बोलू शकतात. त्यामध्ये आहात विशेष काही प्रयत्न करणार आहात का निश्चित प्रमाणात? कारण माननीय सुशीलकुमार शिंदे आणि आज मुख्यमंत्र्यांची तिथे भेट आहे. परवा उपमुख्यमंत्री आपले अजित पवार स्वतः येऊन भेटलेले आहेत आणि त्यांनी साधारणपणे 800 मेगावॉट वीज एक्स्ट्रा देण्याच्या संदर्भामध्ये त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की दिवाळीमध्ये निश्चितपणानं आज ज्या पद्धतीनं अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये खूप कमी अडचणी होतील अशा प्रकारची व्यवस्था केली. तर विरोधकांचं असं म्हणणं की जैतापूर प्रकल्प यावरून हे कृत्रिम साठा असं नाही. आता आमचा प्रकल्प आणला आहे अजून इथला लातूरचा, ते 1600 मेगावॉटची वीज निर्माण होऊ शकते ना, परंतु काही अडचणी असू शकतात. जैतापूरचा याचा काही संबंध नाही. विरोधकांची टीका आहे. ठीक आहे, तो काही विरोधी पक्षांनी टीका करणं त्यांचं काम आहे, परंतु त्याच्याशी हे जोडणं मला वाटतं ते योग्य नाही. सर मलाच वाटतं की राज्य शासनाने त्याला अधिक गती देण्याची गरज आहे. कारण शेवटी भेल हा बाहेरून आलेली संस्था आहे, पण इथून त्यांनी ज्या पद्धतीनं पुढाकार घ्यायला पाहिजे. कारण मी रोज त्यांच्या संपर्कामध्ये आहे. थोड्या दिवसात मी पण एक बैठक त्यांची घेणार आहे, अधिकाऱ्यांना बोलवणार आहे. परंतु मला असं वाटतं की थोडंसं अधिक ऊर्जा विभागाने लक्ष जर दिलं तर बारके जे छोटे इश्यूज आहेत ते लगेच सुटू शकतात. उलट शेतकरी तयार आहेत जमिनी स्वतः द्यायला, म्हणून होऊ शकतं, त्याच्या अडचणीचं नाही आहे. इंधनाची टंचाई असेल, सौर ऊर्जा प्रकल्प सौर ऊर्जाचं एक वेगळं धोरण आहे आणि ऊर्जा टंचाई आज नाही परंतु भविष्यामध्ये राहणारच आहे. कारण मागणी वाढत राहणार, आपले रिसोर्सेस कमी होत राहणार, कोळसा आज आहे उद्या कमी होत राहणार. म्हणून सूर्यापासून वीज निर्माण करणं हाच एक